हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज केमिस्ट्री ट्रिक्स. आज आपण बघणार आहोत की आफ्टर 10th जे आपल्याला कोर्सेस करायचे आहेत, कुठले कुठले कोर्सेस इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामध्ये टॉप 10 डिप्लोमा कोर्सेस कुठले कुठले आहेत. खूप सारे मुलं असतात की ज्यांना डिप्लोमाच करायचा असतो, 12th नको करायला, असे बऱ्याच जणांची इच्छा असते ना. ठीक आहे, तर कुठले ॲक्च्युली टॉप 10 डिप्लोमा कोर्सेस आहेत माझ्या दृष्टीने आणि तुमच्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा आहे, बघून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, पहिला आहे तो म्हणजे ऑफकोर्स ITI. ज्या बऱ्यापैकी ॲक्च्युली ITI म्हणजे काय, तर ITI म्हणजे काय असतं ॲक्च्युली, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ITI मीन्स व्हॉट, दॅट इज इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ॲक्च्युली ही म्हणजेच एक ITI आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ना. मग याच्यामध्ये काय काय असतं, तर खूप सारे व्हरायटीचे काय असतात, कोर्सेस असतात, शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, हार्डवेअरशी रिलेटेड ॲक्च्युली कोर्सेस असतात. जसं की एखादी मोटर असेल, मोटर त्याला फिटिंग करणे किंवा इलेक्ट्रिकशी रिलेटेड काही कोर्सेस असतात, ते शॉर्ट टर्म कोर्सेस असतात. पटकन तिथे तुम्हाला काय लागू शकतं, जॉब मिळू शकतो ना. ठीक आहे, हा एक कोर्सेस आहे जो की 6 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत इझिली अवेलेबल आहे ना. ठीक आहे, दुसरा कोर्सेस आहे तो म्हणजे डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग. हा बेस्ट कोर्स आहे, खूप जास्त ॲक्च्युली पाहायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी पण मिळू शकते, कारण की जर आत्ताचं युग बघायला गेलं तर कम्प्युटरशी रिलेटेडच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये असलेले कोर्सेस फार इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग येतं. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये हार्डवेअर येतं, सॉफ्टवेअर येतं, कम्प्युटरशी रिलेटेड, सॉफ्टवेअरशी रिलेटेड खूप सारे व्हरायटीजचे काय येतात, तर तिथे प्रोग्रॅम्स येतात ना. ठीक आहे, 3 वर्षाचाच कोर्स आहे, क्वालिफिकेशन त्यालाही सुद्धा काय आहे, 10th पासच आहे. बेस्ट कोर्स आहे. मला असं बऱ्यापैकी वाटतं की बऱ्याचशा मुलांनी तो कोर्स करणं फार गरजेचं आहे. पर्सेंटेज थोडं जास्त लागतं, हायर मिनिट लागतं याला ना. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे तो म्हणजे DMLT कोर्स. हा सुद्धा खूप सुंदर कोर्स आहे, 10वी नंतर तुम्ही इझिली करू शकता. 3 वर्षाचा 2 वर्षाचा कोर्स आहे तो. तर व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ दिस कोर्स, ॲक्च्युली दॅट इज डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन. DMLTचं मिनिंग काय आहे, तर डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन. ओके, खूप सुंदर कोर्स आहे हा. इथे जर तुम्हाला 10thमध्ये 40% जरी मार्क्स असतील तरी तुम्हाला तो कोर्स करता येतो. याच्यामध्ये काय करू शकतात, तर जी लॅब असते, डॉक्टरच्या कुठलाही एखादा डॉक्टर असेल, सर्जन असेल, कुठलाही मेडिकल फील्डमधले रिलेटेड डॉक्टर असेल, तर त्यांच्याशी रिलेटेड त्यांना जी लॅब लागते, जिथे ब्लड युरिन टेस्ट केली जाते, तर ह्या टेस्टसाठी DMLT कोर्सची आवश्यकता असते. DMLT झाल्याशिवाय तुम्ही लॅब टाकू शकत नाही. पण खूप सुंदर कोर्स आहे, पेमेंटही खूप छान भेटतं ना. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे दॅट इज डिप्लोमा इन आर्किटेक्चर. हा पण सुंदर कोर्स आहे, डिप्लोमा इन आर्किटेक्चर. 3 वर्षाचाच हा सुद्धा कोर्स येतो. मग याच्यामध्ये काय येतं, तर तुम्हाला एखादी बिल्डिंग बनवायची असेल, तर बिल्डिंग बनवण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं डिझाईन जे आहे ते बनवणं फार इम्पॉर्टंट असतं. तर ते डिझाईन किंवा स्ट्रक्चर बनवण्यासाठी खूप सारे ॲक्च्युली खूप जास्त क्वांटिटीमध्ये पैसे वापरले जातात, दिले जातात. तोही सुंदर कोर्स आहे, 3 वर्षाचाच कोर्स आहे. जर तुमचं मॅथ्स आणि फिजिक्स जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा कोर्स इझिली तुम्ही तो करू शकता ना. ठीक आहे, आर्ट्सशी रिलेटेड कोर्स येतो, डिझायनिंग आहे त्याच्यामध्ये खूप जास्त ना. ठीक आहे, नेक्स्ट पण आहे डिप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी. हा सुद्धा सुंदर कोर्स आहे, 3 वर्षाचाच कोर्स येतो हा. तर याच्यामध्ये काय येतं, तर जे कपडे असतात, तर कुठलेही क्लॉथ्स तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल, तर त्याचं कलरिंग असेल, त्याचं टेक्स्चर असेल, त्याचं फॅब्रिक असेल, तर किंवा गारमेंट्स असतील त्याचे, तर कलर, टेक्स्चर, फॅब्रिक हे जे आहे हे क्रिएट करण्यासाठी वेगवेगळे कलर असतात, ॲक्च्युली मिक्सिंग कलर येतात. तर हे सगळे कलर जे आहेत किंवा टेक्स्चर आहे हे प्रिपेअर करण्यासाठी हा कोर्स केलेला आहे. 3 वर्षाचाच कोर्स आहे, त्याचंही क्वालिफिकेशन 10th पासच आहे. सुंदर कोर्स आहे, तोही तुम्ही करू शकता. खूप जास्त ॲक्च्युली त्याला पण काय आहे, ॲव्हरेज आहे, मार्केटिंग आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन जर कोर्स पाहायला गेला तर तो आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हा पण खूप सुंदर कोर्स आहे, त्याचं क्वालिफिकेशन 10th पासच आहे, 3 वर्षाचाच कोर्स आहे तो सुद्धा. आता याच्यामध्ये काय येतं, तर हा कोर्स जो आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड, तो ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटी किंवा एखादी मोटर असेल, इलेक्ट्रिकशी रिलेटेड जो पार्ट असेल त्याच्याशी रिलेटेड ॲक्च्युली हा टोटली काय तो कोर्स येतो ना. ठीक आहे, तो म्हणजे कुठला, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मुलांसाठी खूप छान आहे, असं काही नाही की मुलंच करू शकतात, मुलीही करू शकतात हा कोर्स ना. ठीक आहे, नेक्स्ट वन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. हा पण
म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये खूप व्हरायटीची इंजिनिअरिंग असतात. 3 वर्षाचाच कोर्स आहे, तोही खूप सुंदर आहे. वेगवेगळ्या टाईपचे इंजिनियर असतात, डिझेल मेकॅनिकल फॉर एक्झाम्पल, तोही त्याच्यामध्येच येतो ना. ठीक आहे. नेक्स्ट वन, डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक्स. आता हा नवीन कोर्स आहे, वेगळा कोर्स आहे जरासं. काय कोर्स आहे हा, म्हणजे जसं की तुम्हाला ॲक्च्युली हा अंडर डॉक्टरच्या अंडर कोर्स येतो. म्हणजे डॉक्टर्सना जे असिस्ट करतात त्याच्याशी रिलेटेड हा कोर्स आहे. म्हणजे काय, जर एखादा दात पडला असेल किंवा नवीन दात बसवायचा असेल तर तो दात बसवण्यासाठी त्याचं टेक्स्चर बनवावं लागतं. म्हणजे तो सिमेंट भरणं हा प्रकार माहीत असेल तुम्हाला, किंवा रूट कॅनिंग केलं जातं. तर हा जो प्रकार आहे त्याच्याशी रिलेटेड हा कोर्स येतो. दाताचं टेक्स्चर बनवणं, त्याचा कलर बनवणं, ॲज इट इज तो दात फिट करणं, खूप त्याच्यामध्ये प्रकार असतात. तर त्याच्याशी रिलेटेड हा काय येतो, आपला एक कोर्स येतो. आता हा जो कोर्स आहे हा 2 वर्षाचा कोर्स आहे, त्यालाही क्वालिफिकेशन 10 पासच लागतो. सुंदर कोर्स आहे हा सुद्धा. नेक्स्ट वन, डिप्लोमा इन ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग, हाही कोर्स आहे. आता जर पाहायला गेलं तर खूप सारे व्हरायटीचे फॅशन ट्रेंड आलेले आहेत. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर वेडिंग जर बघायला गेलं तर वेडिंगमध्ये नवरी मुलीला सजवणं किंवा त्यांच्या नातलगांना सजवणं, याच्यामध्ये पण आजकाल नातेवाईक खूप म्हणजे प्रचंड पैसा वापरत असतात. त्याच्याशी रिलेटेड हा कोर्स येतो. किंवा एखादं वेडिंग ड्रेस असेल, एखाद्या नवरी मुलीला नवीनच ड्रेस किंवा नवीन फॅशनचे ड्रेस पाहिजे असतील तर तेही त्याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये पैसा पण अफाट भेटतो ॲक्च्युली पाहायला गेलं तर आजकालच्या जमान्यात. तो कोर्स 4th मंथपासून स्टार्ट होतो. तुम्ही कितीही वर्षाचा तो करू शकता, डिपेंड आहे तो पुढचा कोर्स मग. ठीक आहे. नेक्स्ट पण आहे डिप्लोमा इन हार्ड वर्किंग अँड नेटवर्किंग. हार्डवेअर अँड नेटवर्किंग हा सुद्धा कोर्स आहे. तो 3 वर्षाचाच कोर्स येतो. मग हार्डवेअर अँड नेटवर्किंग म्हणजे काय, परत एकदा कम्प्युटरशी रिलेटेडच हा कोर्स येतो. ॲक्च्युली पाहायला गेलं तर डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, हार्ड वर्किंग अँड नेटवर्किंग हे कोर्सेस पुढच्या पिढीसाठी किंवा येणाऱ्या जनरेशनसाठी फार इम्पॉर्टंट आहेत. कारण की सगळं जे युग आहे आपलं सध्याचं ते IT शी रिलेटेडच आहे. त्यामुळे हा कोर्स तुमच्यासाठी ॲक्च्युली पाहायला गेलं तर फार महत्त्वाचा आहे. कारण की नवीन नवीन मोबाईल्स येत आहेत, नवीन नवीन लॅपटॉपचे मॉडेल्स यायला लागले, कम्प्युटरचे मॉडेल यायला लागले. सगळ्याच शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिसर्च करणं हा कोर्सचा ॲक्च्युली मेन उद्देश आहे ह्याच्यामध्ये. तर तोही कोर्स म्हणजे ज्याला कम्प्युटरशी रिलेटेड नॉलेज जास्त असेल, मोबाईल जास्त ज्याला आवडतं, गेमिंग झोन असेल ज्याला आवडत असेल, त्यांच्यासाठी हा कोर्स पण खूप सुंदर आहे. ठीक आहे. तर हे आहेत बेस्ट डिप्लोमा कोर्सेस आफ्टर 10th. ओके, आय होप सो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.